मुंबई महापालिकेत नव्या गटनोंदणीमुळे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली। दोन्ही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं संख्याबळ 33 वर। शिवसेनेला एक जादा स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी समिती एक अतिरिक्त जागा। भाषिक आंदोलनांना आजार संबोधण्याच्या सरसंघचालकांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंकडून समाचार। इतर ठिकाणी जाऊन का बोलत नाही? राज ठाकरेंचा सवाल। तर ज्यांना निमंत्रण मिळालं नाही ते टीका करतात मुख्यमंत्र्यांचा टोला। पनवेल महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता। महापौरपदी नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील यांची बिनविरोध निवड। विरोधी पक्षांकडून महापौर आणि उपमहापौर पदाचे अर्ज मागे। कळव्यामध्ये 12वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला। डोंबिवलीच्या सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू। लोकलमधील गर्दीमुळे तोल जाऊन पडल्याची शक्यता। पूर्व द्रुतगती महामार्गावरील वसंतराणीचा बहर यंदा अखेरचा ठरण्याची शक्यता। पूर्व द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 706 झाडं बाधित होणार असल्याची माहिती। रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारानंतर अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सॲप व्हॉइस नोटद्वारे धमकी। रणवीरकडे कोट्यवधींची मागितली खंडणी। धमकीनंतर रणवीर सिंगची मुंबई पोलिसात धाव। T20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंना कुटुंबासोबत राहता येणार नाही। संघ व्यवस्थापनाची मागणी बीसीसीआयनं फेटाळली। नियम न पाळल्यास कठोर कारवाईचा बीसीसीआयचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।